दिलेल्या पायावर चौरस काढणे आणि या अंतर्गत प्रश्न दिला 4 सेमी बाजू असणारा चौरस काढा। परीक्षेमध्ये तुम्हाला 5 सेमी बाजू असलेला चौरस विचारू शकतील, 6 सेमी बाजू असलेला चौरस विचारू शकतील, परंतु यासाठी कृती मात्र याच पद्धतीने करायची आहे। तर आता आपण काढू 4 सेमी बाजू असणारा चौरस। यासाठी आपण पट्टीच्या साहाय्याने एक रेषा काढून घेऊ। तर पट्टीच्या साहाय्याने आपण ही एक रेषा काढून घेतली आणि या रेषेवरती एका काही अंतरावर एक बिंदू घेऊ। तर मी या ठिकाणी एक बिंदू घेतला आणि याला नाव दिलं ए। आता पट्टीच्या साहाय्याने कंपासमध्ये आपण 4 सेमी अंतर घेऊ। पट्टीच्या साहाय्याने आपण कंपासमध्ये 4 सेमी अंतर घेणार आहोत। मी 4 सेमी अंतर घेतलं। आता कंपासचं लोखंडी टोक या ए बिंदूवर ठेवू आणि या काढलेल्या रेषेवरती एक खूण करून घेऊ आणि या ज्या ठिकाणी इथं छेदलेलं आहे त्या ठिकाणी मी नाव देतो बी। आता कंपासचं लोखंडी टोक आपण ए बिंदूवरती ठेवलं आणि कंपासमध्ये काही अंतर घेतलं अंदाजे। तर या ए बिंदूच्या दोन्ही बाजूला आपल्याला समान अंतरावर खुणा करून घ्यायच्या। तर काही ठराविक अंतर कंपासमध्ये घेतलं आणि या बिंदूवर ए बिंदूवर लोखंडी टोक ठेवून एक खूण केली। अशीच खूण आपल्याला ए बिंदूच्या या बाजूला दुसरी खूण करून घ्यायची आहे। तर आपण इथं ही दुसरी खूण करून घेऊ। आता या ज्या 2 खुणा केलेल्या आहेत यांना आपण नाव देऊ। याला मी नाव देतो एक्स आणि या खुणेला नाव देतो वाय। आता कंपासचं लोखंडी टोक आपण एक्स बिंदूवर ठेवू आणि कंपासमध्ये या एक्स वाय अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ। कंपासमध्ये आपण एक्स वाय अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं। आपल्याला या ए बिंदूतून जाणारा एक लंब काढायचा आहे ए बी रेषेला छेदणारा। म्हणून या रेषेच्या वरच्या बाजूला आपण या निम्म्यापेक्षा जास्त अंतरावरची एक खूण करून घेऊ। तर मी या ठिकाणी लंब काढण्यासाठी ही खूण करून घेतली। आता कंपासचं लोखंडी टोक वाय बिंदूवर ठेवू आणि या कंसाला छेदणारा दुसरा एक कंस काढू। कंपासमधलं अंतर कायम आहे। तर इथं या कंसाला छेदणारा मी दुसरा कंस काढून घेतला। आता या ए बिंदूतून एक किरण काढायचा जो या छेदन बिंदूला छेदून जाईल। तुम्ही पट्टीच्या साहाय्याने या ए बिंदूतून जाणारा हा किरण काढून घ्या। आता कंपास घेऊन आपण कंपासमध्ये 4 सेमी अंतर आपण कंपासमध्ये 4 सेमी अंतर घेतलं। कंपासचं लोखंडी टोक ए बिंदूवरती ठेवू आणि या ए बी रेषेपासून छेदून जाणारा एक कंस आता जो आपण लंब काढलेला आहे त्या लंबाला छेदणारा एक कंस काढून घेऊ। तर ए बी रेषेला व आता काढलेला आपण लंब रेषेला छेदणारा एक कंस काढून घेऊ। मी हा कंस काढून घेतला। कंपासमध्ये 4 सेमी अंतर घेतलं होतं। तर हे अंतर आहे आपल्याला सांगितलेलं 4 सेमी आणि हेही अंतर मिळालं तर आपल्याला 4 सेमी। या ठिकाणी आपण एक नाव देऊ बिंदू डी। आता आपल्याला सी बिंदू मिळवायचा आहे आणि चौरस तयार करायचा आहे। म्हणून कंपास घेऊ। कंपासमध्ये 4 सेमी अंतर आहे। कंपासचं लोखंडी टोक बी बिंदूवरती ठेवू आणि एक कंस काढून घेऊ। तर 4 सेमी अंतराचा हा एक कंस काढून घेतला। आता कंपासचं लोखंडी टोक आपण डी बिंदूवरती ठेवू जेणेकरून आपल्याला सी बिंदू मिळवायचा आहे। तर या कंसाला छेदणारा एक कंस काढून घेऊ आणि आता लोखंडी टोक बी बिंदूवर ठेवलं। कंपासमध्ये 4 सेमी अंतर आहे। आपण हा दुसरा एक कंस काढून घेऊ या कंसाला छेदणारा। इथं जो छेदन बिंदू मिळालेला आहे याला आपण सी नाव देऊ। इथं मी सी नाव दिलं। आता बिंदू डी आणि बिंदू सी जोडून घ्यायचे, बिंदू बी आणि बिंदू सी जोडून घ्यायचे, म्हणजे सांगितलेला चौरस आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। तर तुम्ही पट्टीच्या साहाय्याने बिंदू डी आणि बिंदू सी जोडा। तर अशा रीतीनं आपल्याला हा ए बी सी डी हा जो चौरस मिळाला या चौरसाची प्रत्येक बाजू ही 4 सेमी लांबीची असणार आहे।
मला खात्री आहे आता तुम्हाला कितीही लांबी देऊ द्या चौरसाच्या बाजूची, तर त्या बाजूचा चौरस तुम्हाला काढता येणार आहे.